नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेश्मा दिवसे मॅडम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। चला आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया। या आधीच्या आपण लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी साठी असणारी क्वेश्चन बँक सोडवायला सुरू केली होती। मॅथ्स पार्ट 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे हा भाग सुरू केला होता। आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये क्वेश्चन नंबर 1 हा सोडवलेला आहे। क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B दोन्ही क्वेश्चन सोडवलेले आहेत। चला मग क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात आपण। क्वेश्चन नंबर 2A क्वेश्चन नंबर 2A कंप्लीट द ऍक्टिव्हिटी असा क्वेश्चन आहे, 2 मार्कांसाठी आहे। चला मग विद्यार्थी मित्रांनो, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। शेजारी दिलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जे व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। चला मग करायची का सुरुवात। काय दिले बघा, कंप्लीट द टेबल टू द ग्राफ ऑफ आले काढायचा 2x - 3y 3। मग इथं कंप्लीट द टेबल सांगितलंय, एक चार्ट दिले, किमती भरायचे, कॅल्क्युलेशन आपल्याला रफ कॅल्क्युलेशन करायचं। इथं फक्त आन्सर लिहायचा आहे असा चार्ट पुन्हा एकदा काढून घ्यायचा। x ची व्हॅल्यू -6 दिले, y 1 दिले आणि हे सगळे ब्रॅकेट आहे। ओके, फार सोपा आहे हे आलेख काढण्यासाठी। x ची किंमत -6 ठेवायची। इक्वेशन लिहून घेऊया पुन्हा एकदा। 2x - 3y = 3। 2x ची किंमत मी -6 ठेवली, -3y = 3, बेसख 12 -3y = 3। हे -12 पलीकडे गेले की अधिक होतील, 3 + 12 म्हणजे -3y बरोबर किती झाले, 15 आले। -3 गुणिले तिकडे आणून भागिले करायचे, म्हणजे y बरोबर 15 भागिले -3, y बरोबर -5। ओके, हे किती आलं, -5। किंमत खाली लिहा, -6 आणि -5 आली। समजलंय का हे? आता सेम असंच, आता y ची किंमत दिली, y जिथे आहे तिथं काय किंमत ठेवायची, 1 किंमत ठेवायची आणि x ची काढायची। 2x - 3 y ची किंमत 1 ठेवली बरोबर 3, 2x - 3 बरोबर 3। हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्या उत्तरपत्रिकेवरतीच करायचं। हे -3 इकडे गेले की +3 होतील, म्हणजे 2x बरोबर 6 आले। x बरोबर 6 भागिले 2, x बरोबर किती येणार आहे, 3 येणार आहे। उत्तर काय मिळालं, 3 आणि 1 मिळालं। समजतंय का? बघा मग चला लगेच सेकंड नंबर क्वेश्चन। हे 2 मार्कासाठी आहे, त्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन करताय रफ न करता तिथंच उत्तरपत्रिकेवरती करा, त्याला खोडू नका पुन्हा। किमती तेवढ्या व्यवस्थित भरा चौकोनांमध्ये। आणि अशा प्रकारचे चौकोन काढण्यासाठी कोणत्याही प्रकारे पेन्सिलचा वापर करण्याची आवश्यकता नाही, पेनाने चौकोन काढू शकता। 3, 4 फक्त रंगीत पेनांचा वापर नको आहे। ज्या पेनने तुम्ही पेपर लिहिताय त्याच पेनने त्याच्यातली उत्तर भरायची, नाहीतर निळ्या पेनने पेपर लिहिताय काळ्या पेनने उत्तर भरायचे असं करायचं नाही। बघा इथं पण ऍक्टिव्हिटीज आहे, बॉक्स दिले, चौकोन दिलाय गुणिले 4। पुढची स्टेप, उत्तरपत्रिकेत असे एकाखाली एक चौकोन आखून घ्यायचे पहिल्यांदा, परत किमती ठेवत उत्तर भरत जायचं। चला 3 गुणिले तिरका गुणाकार आहे, इथं 5 किंमत भरली जाणार, 3 गुणिले 5 आणि या दोन्हींची 4 दिली राहिले, -2 राहिले, बरोबर का? 4 दिली होती, राहिली होती कुठली, -2 राहिली होती, किंमत भरली आपण। 3 गुणिले 5, 3 × 5 = 15। हे वजा अधिक करून दिले, 4 × 2 = 8 पण दिले आपल्याला। 15 आणि 8 बेरीज करा, किती होणार, 23। येते का ध्यानात? ओके डन। चला लगेच तिसरा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x। x ची किंमत शोधायची तुम्हाला। 2 इक्वेशन दिले, 3x + 2y = 11। इक्वेशन नंबर 1। ऍक्टिव्हिटी दिली कंप्लीट करायला, बरोबर, फार सोपी आहे, काही विशेष नाहीये। 2x + 3y = 4 दिले, हे इक्वेशन समीकरण नंबर 2 आहे। चला पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी आहे अशी लिहून घेऊया, मग समजावून सांगते उत्तर। मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय, इथं त्यांनी रिकामी जागा ठेवली आणि पुढे लिहिले अँड इक्वेशन 2 बाय
चौकोन केला पुढे. हां, पुढच्या स्टेपला चौकोन गुणिले 3x अधिक 2y बरोबर 11 याचं उत्तर काढलंय त्यांनी गुणाकार करून. 9x अधिक 6y बरोबर 33. पुढच्या ओळीला चौकोन केलाय गुणिले 2x अधिक 3y बरोबर 4. नोटबुक मध्ये लिहून घ्या. गणित हा विषय फक्त पाहून समजणार नाहीये, आपल्या हाताकडून गेली पाहिजेत उदाहरणं, तरच आपल्याला याची उत्तरं लवकर परीक्षेत काढता येणार आहे. मग पुढे दिले त्यांनी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया असं म्हणते. मग काय येणार आहे? x इज इक्वल टू 25. फायनली x इज इक्वल टू काय किंमत आहे ती काढा. अशा पद्धतीनं 2 मार्काला फक्त 6 बॉक्स भरायचे, फार सोपं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय डॅश डॅश आणि 2 बाय डॅश डॅश. मग x ची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागतं, तर x किंवा y पैकी एकाचा सहगुणक समान करून घ्यावा लागतो. हे आपण शिकलो आहोत. इथं 3 आहे, इथं 2 आहे, 2 आहे, 3 आहे, वेगवेगळे आले. मग काय करूया, यातले जो 3 आहे ना त्याने वरचे इक्वेशनला गुणूया. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं? 3 ने. आणि इक्वेशन 1 मधल्या 2 ने खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2. पुढे बघा, हे पहिले इक्वेशन आहे, याला कितीने मल्टिप्लाय करतोय? 3 ने. बघा करून दिले का? 3 3 जा 9, 3 3 9, 3 2 जा 6, 3 9 6 आणि 3 11 जा किंवा 11 3 जा 33. अशा पद्धतीने दुसऱ्या समीकरणाला 2 ने गुणलाय. बेदुनी 4, बेत्री 6 आणि बेचो 8. आता पुढच्या स्टेपला सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इथंच वजाबाकी करूया. कच्चं काम करते इथं तुम्हाला समजण्यासाठी. फक्त 9 मधून 4 गेले, 5x राहिले. हे 6x आणि 6x कॅन्सल होते. परीक्षेत असं फोडायचं नाही, कच्चं काम बाजूला करायचं आणि मग किंमत ठेवत जायचं. आता मला सांगा, 33 मधून 8 गेले, किती झाले? 25. करून दिले त्यांनी. 5x बरोबर 25. मग 5 गुणले, इकडे आले भागले. 25 ला 5 ने भागले, उत्तर किती आलं? 5 आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं संपलाय. क्वेश्चन नंबर 4 बघा. सोपे प्रश्न आहे. सुटसुटीतपणा असावा, अक्षर सुंदर काढायची, व्यवस्थित लिहून घ्यायचं. क्वेश्चन 4 बघा, इथं पण चौकोनच दिले. हां, 2 आणि 0 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. बघा, 2x plus 3y is equal to k. Putting x is equal to dash dash, y is equal to dash dash. किंमत ठेवा म्हणते. अगोदर आपण काय करूया, सगळं लिहून घेऊया व्यवस्थित. अतिशय सोपं आहे बघा. 2 आणि 0 हे दिलेल्या समीकरणाचं उकल आहे असं सांगितले. पहिला अंक म्हणजे x, दुसरा म्हणजे y. x ची किंमत 2 आणि y ची किंमत 0. समीकरणामध्ये किंमत ठेवूया. 2 ला 2 आहे असे, x दिसला की किंमत 2. त्यांनी बघा काय केले, अधिक चिन्हाला अधिक चिन्ह, 3 ला 3, y ची किंमत 0 आणि बेदोनी 4 झाले. अधिक 0 बरोबर k आले. आता 4 अधिक 0 बेरीज किती येणार? 4 येणार. म्हणजे k ची किंमत किती मिळाली? 4 मिळाली. अशा तऱ्हेने चौथा पण प्रश्न इथं संपलेला आहे. चला आता 5व्या प्रश्नाकडे जाऊया. हा, शेवटचा यातला 5वा प्रश्न. क्वेश्चन ए मधला 2 मार्कांना येतो. बघा, डिटर्मिनंट दिलं, फार सोपं आहे हे पण. पहिली स्टेप सोडवून दिली त्यांनी. डी ची व्हॅल्यू काढायचे तुम्हाला. dx 5 10 वजा 2 आणि 3. डायरेक्ट उत्तर काढा म्हणते. चौकोन दिले. dy 1 2 5 10
बरोबर. मग बाय युजिंग क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू, इथं चौकोन केलेला आहे, आपण रफ वर्क करू आणि खाली आन्सर काढू. y इज इक्वल टू dy भागिले डी. फार सोपं आहे हे देखील गणित. बघा आता त्यांनी डायरेक्ट चौकोन केलं, इथं चौकोनामध्ये उत्तर लिहायचं आहे. या चौकोनात उत्तर समजा तुम्हाला लिहायचं आहे काय, dx ची किंमत येते ती आणि dy ची येणारी किंमत लिहायची. आपण रफ वर्क करू. कसं बघा, तिरका गुणाकार करतो. 5 गुणिले 3 किती झाला 15 वजा या दोन्हींचा 10 गुणिले 2 10 दुनी 20, पण ते किती आहे वजा चिन्ह आहे म्हणून वजा 20 आले. येते का ध्यानात तिरका गुणाकार आणि वजा बाकी. मग 15 वजा वजा अधिक 20, 15 अधिक 20 किती आले 35 मिळाले. dx ची किंमत आली 35. तुम्ही डायरेक्ट लिहायचं परीक्षेमध्ये. चला तिरका गुणाकार 10 एके 10 वजा इथं 2 आणि 5 आलेत ना, 2 आणि 5 बे पंचे 10, 10 तून 10 गेले उत्तर किती मिळालं 0 मिळालं. हे सगळं रफ वर्क होतं. ओके, आता किमती ठेवूया. dx भागिले डी. dx दिलाय 35, डी दिलाय 7. 35 ला 7 ने भागिले उत्तर किती आलं 5 राहिलं. पुढे dy भागिले डी 0 भागिले 5 म्हणजे सॉरी 7 आहे ना किंमत. 7 ने 0 भागिले उत्तर किती मिळालं 0. म्हणजे फायनल आन्सर काय आले तुमचं 5 आणि 0 आले. समजलंय का? समजलंय का सर्वांना? क्वेश्चन 2B स्टार्ट करायचा का? क्वेश्चन 2A संपला इथेच. क्वेश्चन 2B घ्या. थोडी थोडी काठीण्य पातळी वाढत चालली, काय हरकत नाहीये, सोपं जाईल. बघा पहिलं, the difference between an angle and its complement is 10 degree. Find the measure of a large angle. मोठ्या कोनाचं माप शोधायचं आहे. बघा एक कोन आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कोटी कोन त्याला आपण म्हणतो, त्यांच्यातला फरक दिलाय 10. मग काय करूया, लेट अँगल बी x डिग्री. तो जो कोन आहे ना तो आपण x मानू. मग त्याचा कॉम्प्लिमेंट इट्स कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर त्या दोन्हींची बेरीज 90 असते. कोटी कोन असं म्हणतो. मग एक कोन x असेल त्याचा कॉम्प्लिमेंट किती येणार 90 वजा x येणार. अजून एक प्रश्न येतो कॉम्प्लिमेंटला, अजून एक आहे सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज किती 180, तो पूरक कोन असतो. मग फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार एक कोन आणि त्याचा कोटी कोन यांच्यातला फरक किती आहे 10 आहे ना. पहिला कोन आहे x वजा त्याचा कोटी कोन किती दिला होता 90 वजा x बरोबर. यांची वजाबाकी किती आहे म्हणून सांगितले 10 आहे. x वजा 90 हे वजा वजा अधिक x होणार बरोबर 10. मग x किती बेरीज झाली 2x. हा वजा 90 इकडे नेऊयात अधिक होईल 10 अधिक 90 2x बरोबर 100. म्हणजेच x बरोबर किती आला 50 आला. विचारले काय फाइंड द मेजर ऑफ लार्जर अँगल. आता हा कोन 50 आहे, याचा पूरक कोन म्हणजे दुसरा किती असेल 90 मधून 50 गेले 40 असेल. मग लार्जर हाच अँगल आहे 50 वाला. संपलं. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायला विसरू नका. चला पुढे सेकंड नंबर. प्रश्न दुसरा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 0 2 आणि -1. चला बरं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 × -1 मायनस 0 × 2. 5 वजा 1 किती गुणाकार आला -5 वजा 0 गुणिले 2 उत्तर किती आलं 0. वजा 5 वजा 0 म्हणजे उत्तर किती मिळालं -5 मिळाले. समजलं का? सेकंड नंबरचं 2 मार्कांना परीक्षेला येते. चला आता पुढचा तिसरा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. सोपे प्रश्न आहेत म्हणून थोडेसे वेगळा सांगण्याचा प्रयत्न आहे. y अधिक 2x बरोबर 19, 2x वजा 3y बरोबर -3.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ना, डी ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता बघा कन्फ्यूज कसं करता येईल. डी म्हटलं की आपल्याला सूत्र माहिती आहे A1 A2 B1 B2 बरोबर, किमती ठेवायला सोपं. पण A1 A2 ची किंमत काढताना मुलं 100% इथंच होतात. काय इथं A1 मानतो ना आपण, पण हा y दिलाय, मग याच्यामधला A1 कुठे, इथे बघा A1 B1. मग तुम्ही या दोन्हीला इक्वेशन 1 2 नाव देऊ शकताय. कंपेअरिंग इक्वेशन विथ ax प्लस by इज इक्वल टू c किंवा अशा पद्धतीने लिहा आणि परत A1 B1 च्या किमती द्या. पहिल्या इक्वेशन साठी A1 काय बघा, A1 म्हणजे x चा कोएफिशियंट, x चा सहगुणक, इथे 2 आहे ना, मग 2 येणार. मग B1 किती येणार 1 आणि C1 किती आला 19. तसं दुसऱ्या समीकरणाचं कंपॅरिझन करून सांगा. A2 किती आहे 2, B2 वजा 3, C2 वजा 3. मग आपल्याला D बरोबर काढायचं आहे. आपल्याकडे सूत्र काय आहे A1 A2 B1 B2. चला किमती ठेवूयात पटापटा. 2 2 1 आणि वजा 3. करा बरे तिरकस गुणाकार. 2 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 1. D इज इक्वल टू -6 -2. म्हणजे चिन्ह समान आहेत, बेरीज होणार. D बरोबर -8. D बरोबर किती मिळालं आपल्याला -8 मिळाले. येते का ध्यानात सर्वांच्या? जायचं का चौथ्या प्रश्नाकडे? चौथा प्रश्न बघा काय दिलाय. चौथा घ्या. 2x minus y is equal to 2. If x is equal to 3, then y is equal to question mark. बघा शिकवलेले प्रश्न समजत असतील, शिकवलेलं आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला बघूयात हे काय आहे ते. x च्या ठिकाणी 3 किंमत ठेवायची. 2 x ची किंमत आपण 3 ठेवली, वजा y बरोबर 2. 3 दुने 6 वजा y बरोबर 2. हे अधिक 6 पलीकडे गेले की वजा होईल. 2 वजा 6, मग वजा y बरोबर 6 मधून 2 गेले 4 राहिले. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं -4. मग हे दोन्ही वजा चिन्ह परस्परांना कॅन्सल झाले. y बरोबर किती आलं मग 4 आलं. अशा तऱ्हेने हा पण प्रश्न क्रमांक 4 इथे संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो समजतंय तर ना? काहीही शंका असू दे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन आम्ही जरूर करू. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय तर 2 - 5 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x. बघा हे काय सांगितले, इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x - ky इज इक्वल टू 14. देन फाइंड k. k ची किंमत माहित नाही, k ची किंमत काढायला सांगितली. हे पण उदाहरण अगदी सोपं आहे, विशेष असं काही नाहीये याच्यामध्ये. काय सांगितले बघा, हे सोल्युशन आहे म्हणजे x आणि y च्या किमती दिलेल्या आहेत. हे x बरोबर 2 सांगितले आणि y इज इक्वल टू -5. इक्वेशन लिहून घ्या, किमती ठेवा. 2x - ky इज इक्वल टू 14. 2 इन ब्रॅकेट 2 माइनस k, y ची व्हॅल्यू -5 इज इक्वल टू 14. 2 2 जा 4 माइनस माइनस प्लस 5k इज इक्वल टू 14 प्लस 4 पलीकडे गेला की माइनस होईल. 5k इज इक्वल टू 14 माइनस 4 मीन्स 5k इज इक्वल टू 10 मिळाले का 10. 14 मधून 4 गेले, मग 5 गुणिले इकडे आणि भागिले होते 10 भागिले 5. x बरोबर 2, सॉरी k बरोबर 2. एकाखाली एक स्टेप सोडवत जायच्या. प्रत्येक स्टेप सोडवल्यानंतर एक एक ओळ सोडत जायची. सुटसुटीत दिसलं आणि कॅल्क्युलेशन देखील चुकणार नाही. समजला का हा प्रश्न? चला मग 6व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 घ्या. a + 2b = 7. प्रश्नात दिले फाइंड a ची व्हॅल्यू शोधा म्हणून सांगितले आणि b = 4. b ची व्हॅल्यू किती दिली आहे 4 दिली आहे. चला मग a + 2 b ची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू 7.
मग पुढे बघा a प्लस 2 4 जा बेचो 8 बरोबर का, बरोबर 7 अधिक 8 आहेत पलीकडे गेले की वजा होतील 7 वजा 8 a बरोबर किती मिळालं मग वजा 1 मिळालं. सोपं आहे का बघा, समजतंय का? संपलं उत्तर याचं. पण 7 नंबरचा प्रश्न, 7 नंबरचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 7. तुमच्याकडे पीडीएफ असेल तर बघत चला, जेणेकरून सोपं जातं प्रश्न बघत राहिला तर. आणि आपण जर बोर्डवर क्वेश्चन लिहित बसायचे म्हटले तर वेळ उगीच वाया जाईल. डिसाइड वेदर x is equal to 2, y is equal to -1 is the solution of 2x plus y is equal to 3 or not. x आणि y ची किंमत दिली, मग ते दिलेल्या समीकरणाची उकल आहे का नाही ते ओळखा म्हणून सांगितले. आधी समीकरण लिहू. 2x अधिक y बरोबर 3. x बरोबर 2 दिले आणि y बरोबर वजा 1 दिले. काही नाही, किंमत ठेवायची डाव्या बाजूत, त्याचं उत्तर उजव्या बाजूला निघते का पाहायचं. पुन्हा एकदा चला, l h s दिसते का सर्वांना? x अधिक y दिले 2, x ची किंमत 2 आहे अधिक y ची किंमत किती आहे वजा 1 आहे. 2 दुने 4 अधिक वजा वजा 1 उत्तर किती मिळालं 3 मिळाले. ही काय मिळाली उजवी बाजू आहे का होती? ओके आहे ना. मग हे सोल्युशन दिलेल्या समीकरणाचं सोल्युशन आहे. मग लिहित असताना पुढे काय लिहिणार आहोत आपण? 2 मार्क मिळवायचे ना. LHS इज इक्वल टू RHS, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग पुढे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा पुढचा बघा 8 नंबरचा. युजिंग व्हेरिएबल a and b write any 2 equations whose solution is 0 and 2. बघा a b चा वापर करायचा आहे. उत्तर किती आलं पाहिजे? सोल्युशन असले पाहिजे 0 आणि 2 हे सोल्युशन असले पाहिजे. असे काय तयार करायचे? 2 इक्वेशन तयार करायचे आहेत. बघा अंदाजे काही इक्वेशन आपण बनवू शकतो, त्याच्यामध्ये a आणि b चा वापर आपल्याला करायचा आहे. आता बघा याचं उत्तर तुम्हाला अंदाजे लिहायचं आहे. समजा a ची किंमत म्हणजे 0 आणि 2 हे त्या आलेल्या समीकरणाचं सोल्युशन असलं पाहिजे. जिथं जर का तुम्ही a ची किंमत 0 ठेवली, b ची किंमत जर का 2 ठेवली तर येणारं उत्तर मिळालं पाहिजे. थोडक्यात 1 मिनिट बघा, पहिलं सोडून दाखवते. मी जर असं लिहिलं a प्लस b इज इक्वल टू 2, हे माझं इक्वेशन नंबर 1 तयार झालं का? इक्वेशन नंबर 1 युजिंग व्हेरिएबल म्हणलेले. आता हे कसं शक्य झालं बघा बरं. a ची किंमत 0 अधिक b ची किंमत 2, उत्तर किती मिळालं 2 आहे ना. करेक्ट आलं का? 2 आपण अंदाजे घेतलेलं बरोबर आलं. हे एक बनवू शकतो. आता मी जर का असं घेतलं 2a प्लस b इज इक्वल टू 2, बघा उत्तर येते का करेक्ट 2. आता हे 2 कुठून आणलं? बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल. काय नाही, a ची किंमत ठेवली, b ची किंमत ठेवली, जे उत्तर येते ते पुढे लिहिलं. 2 a ची किंमत 0 अधिक b ची किंमत 2, 2 0 0 अधिक 2 बरोबर 2 उत्तर येते ना. अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. हे नसेल ध्यानात येत असं ठेवा. a आहे असं ठेवा. अधिक समजा मी 3b घेतला, a अधिक 3b अंदाजे घेतल्या. पुढे काय लिहायचं आपल्याला समजा माहित नाही, किंमत ठेवून आधी उत्तर काढा, परत पुढे लिहा. समजा a ची किंमत 0 अधिक 3, b ची किंमत 2, मग 0 अधिक 3 दोन्ही 6 म्हणजे उत्तर किती येईल 6 येईल. समजतंय का? समजतंय का? चला मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 9 नंबरचं गणित झालं. एक एक्झाम्पल राहिले, लक्ष द्या. 52x प्लस 65y इज इक्वल टू 183. पुढे 65x प्लस 52y इज इक्वल टू 168. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. हाँ तर तुमचं तुम्ही लिहित असता क्रमाने. याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2. आता x अधिक y करायचे म्हणजे ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तुम्ही वाक्य लिहा ऍडिंग इक्वेशन 1 and 2 आणि पुन्हा बेरीज करा. मी डायरेक्ट करते इथेच. आधी इक्वेशन नंबर द्यायचे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करू, सॉरी बेरीज करू. 2 आणि 5 7 झाले
आणि 6 आणि 5 11 117x अधिक इथं पण तीच बेरीज येणार ना 117y बरोबर 8 3 11 हातचा गेलाय पुढे 8 आणि 7 किती झाले 15 पुन्हा एक हातचा 3 351 आले प्रश्नात काय सांगितलंय x अधिक y काढा मग 117 नको आहेत ना त्यांना बघूयात की 117x अधिक आहे भागिले 117 117y भागिले 117 बरोबर 351 भागिले 117 117 ला 117 गेले 1 राहिले ते बोर्डच्या परीक्षेमध्ये असं फोडायचे नाहीत म्हणून त्यामुळे कॅल्क्युलेशन केलं तर बरंच होईल परत 2 नंबरचं सांगितलंय प्लस 117 ला 117 निघून गेला y 117 गुणिले 3 कसं ओळखलं बरं उत्तर 3 आलं 3 चा भाग बसलाय खूप सोपं आहे बघा 17 17 3 51 आहे आणि 1 च्या पाड्यात 3 नंबरला 3 आहे x + y = किती आलं 3 आलं चला मग समजलंय का हे पण समजत असेल शिकवलेलं तर एक लाईक नक्कीच करा चला विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून इयत्ता 10वीचं जे काही क्वेश्चन बँक आले सोडवत असताना कोणत्याही प्रकारची शंका येणार नाही त्यांना समजून जाईल आणि त्यांनाही याचा जरूर फायदा होईल अजूनही सबस्क्राईब केले नसलं तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जशी मॅथ्स 1ची क्वेश्चन बँक सोडवतोय लवकरच आपण मॅथ्स 2ची पण क्वेश्चन बँक सोडवायला सुरुवात करणार आहोत सगळे क्वेश्चन आपण इथं सोडवून देणार आहोत अगदी 1 मार्कचे 2 3 4 कितीही प्रश्न असतील तरी आपण इथे सोडवणार आहोत चला हां शेवटचा क्वेश्चन स्टेट विथ रिझन whether points 3 - 2 will lie on the graph of the equation 5m - 3n = -21 चला पुन्हा एकदा सांगते बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला हा क्वेश्चन बँक देण्यात आला वरती सूचना दिले फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठी आहे कारण यावर्षी हे जे काही संकट आलं कोरोनाचं त्यामुळे ऑनलाईन बराचसा अभ्यास करावा लागलेला आहे ज्यावेळेस ऑफलाईन अभ्यास होतो त्यावेळेस आपण शंका विचारू शकतो जास्तीत जास्त एक्झाम होत असतात सराव होत असतो मग हे मुलांना सरावासाठी प्रश्न म्हणून हे दिलेले आहे स्पष्टपणे सूचना दिली आहे सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी म्हणजे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जरूर येतील ना म्हणजे सगळेच IAS येतील असं काही नाहीये तरी पण आपल्याला प्रश्न प्रकार माहीत पाहिजे जर का आता तुम्ही क्वेश्चन 1A 1B क्वेश्चन 2A 2B याप्रमाणे जर का प्रश्न सोडवत गेला तर ज्यावेळेस बोर्डचा पेपर येतो सेम हाच क्रायटेरिया राहतो प्रश्न पहिला MCQ वाला तो 1च मार्कांना प्रश्न पहिला बी पण 1 मार्क्सवाला 2 मार्क्सवाला हा क्रायटेरिया राहतो मग आता जर का आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले तर आपली बोर्डाची थोडीशी भीती नाहीशी होणार आहे आणि डायरेक्ट क्वेश्चन पेपर जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा तुम्हाला याची अजिबात भीती वाटणार नाहीये चला मग शेवटचा 10 नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत पुढे क्वेश्चन नंबर 3 परत चालू होतोय कंप्लीट द ऍक्टिव्हिटी अतिशय सोपा क्वेश्चन नंबर 3A देखील आहे बघूयात काय आहे त्या क्वेश्चन 3A मध्ये सुद्धा ग्राफ काढायचा वगैरे अतिशय सोपे पार्ट आहे बघा हा 10 नंबरचा प्रश्न आधी स्टेट विथ रिझन whether point 3 - 2 will lie on the graph of the equation 5m - 3n = -21 म्हणजे त्यांना प्रश्न असा विचारला आहे की जर का ग्राफ काढायचा असेल बघा पॉइंट कुठला आहे 3 आणि -2 तो जो पॉइंट दिलाय हे जे बिंदू निर्देशक दिलेत ते या रेषेच्या ग्राफ वरती येतील का असा प्रश्न विचारलाय अतिशय सोपा आहे काय नाही नेहमीप्रमाणे ही किंमत m ची दिली आणि ही किंमत n ची दिली म्हणजे m = 3 n = -2 डावी बाजू लिहून घ्या डावी बाजू काय दिली 5m - 3n दिली आहे का किमती ठेवत चला बरं क्रमाने 5 m ची किंमत 3 - 3 आणि n ची किंमत -2 हां 5 × 3 = 15 वजा अधिक 3 दुने 6 15 आणि 6 ची बेरीज करा किती झाली बघा 15 आणि 6 21 झाली त्यांनी काय सांगितलं आहे = -21 उत्तर किती आहे -21 आहे आले का -21 आपलं आले का
एमच्या ठिकाणी 3 ठेवलं, 3 5 15, वजा 3 यांची किंमत वजा 2 ठेवली, 3 2 6, परंतु इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजा वजा अधिक झालं, 15 आणि 6 अधिक 21 मिळाले. किती मिळायला पाहिजे होते? वजा 21 मिळायला पाहिजे होते. म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS. डावी आणि उजवी बाजू हे एकमेकांना समान नाहीये. मग लिहिताना काय लिहिणार आहे? पॉईंट बघा, पॉईंट 3 - 2 does not lie on the graph of line मग उत्तरल्या पूर्ण 5m - 3n is equal to -21. या ग्राफवरती हे बिंदू आढळणार नाहीत अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. बघा पुढे क्वेश्चन नंबर 3 सुरू होतोय, आयसोस्केल वगैरे. मग हे जे क्वेश्चन नंबर 3 1 ए आणि बी आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये कंटिन्यू करणार आहोत. बघा आजचा भाग कसा वाटला हे जरूर सांगा. शिकवलेले प्रश्न समजतात का? पुन्हा पुन्हा सराव करा, अगदी सोपे जातील. चला तर मग लवकरच भेटूया क्वेश्चन नंबर 3 बरोबर. धन्यवाद.